आदरणीय चव्हाण साहेबांबद्दल आणि त्यांचे विचार हे त्याचा विचार आणि प्रसार करायचं काम हे यशवंतराव चव्हाण सेंटर गेले 32 वर्ष राज्यात करते। त्याच्यामुळे मी बऱ्याच वेळा त्यांच्या पुस्तकांबद्दल त्यांच्या कार्यक्रमातून त्यांच्या विचार आणि प्रसाराचा प्रयत्न करत असतो आम्ही। त्याच्यात काही नवीन नाही। ज्या लोकांनी ह्या देशामध्ये जेव्हा महिलांना आरक्षण मिळणार होतं त्या विधेयकाला मतदान केलं नाही आणि त्यावेळीच मतदान महिला या देशातल्या महिला आरक्षणाचा एवढा मोठा निर्णय जेव्हा सगळ्यात उच्च पार्लमेंटमध्ये होत होता, जेव्हा ज्या व्यक्तींनी तिथे मतदान केलं नाही आणि त्याच्यापेक्षा एका उद्योगपतीकडे जाणं त्याला प्राधान्य दिलं, अशा व्यक्तीबद्दल मी काय बोलणार। पहिलं मराठी संपूया। तुम्हाला भाषणांमध्ये उल्लेख केला की तुमचा वाद हा फक्त भाजपाशी आहे, शिवसेना नाही, एनसीपी नाही। याचा अर्थ एनसीपी मधली जी लढाई सुरू आहे ती काय? लढाई कुठे? आमची लढाई नाहीच आहे। आम्ही मराठी माणसाच्या विरोधात नाही। भारतीय जनता पक्ष मराठी माणसाच्या विरोधात आहे। भारतीय जनता पक्ष सातत्याने मराठी माणसाचं कंबरडं मोडण्याचा पाप करते। बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजींचा पक्ष तुम्ही बघताय काय केलं, त्यानंतर आदरणीय पवार साहेबांचा पक्ष तुम्ही काय करतायत बघतं। देवेंद्रजी 105 आमदार देवेंद्रजींना निवडून आणले, त्यांना 10 पैकी 9 मार्क मिळायला पाहिजेत, ते डिमोशन करून 10 पैकी 5 मार्क दिले। त्याच्यानंतर फर्दर डिमोशन करून DCMचं हाफ DCM केलं। मराठी माणसाचाच अपमान आहे। गडकरी साहेबांचे अधिकार केंद्र सरकारमध्ये कमी केलेत। 4 उदाहरणं तुम्हाला देते मी मराठी माणसाचा अपमान करायचं। 5वं उदाहरण, ज्या इन्व्हेस्टमेंट्स महाराष्ट्रात येत होत्या त्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट्स दुसऱ्या राज्यात जात आहेत। किती तुम्हाला उदाहरणं देऊ की दिल्लीची अदृश्य शक्ती ही महाराष्ट्राच्या विकासाच्या आणि स्थायिर्याच्या विरोधात आहे। सुनावणी दरम्यान अजित पवार गटाने म्हटलंय की पक्षात एकाधिकारशाही सुरू होती किंवा शरद पवार साहेब कुटुंबाप्रमाणे पक्षाला चालवत होते। बरोबर आहे, ते कुटुंब म्हणूनच चालवत होते। त्यांनी एक ज्येष्ठ नेता म्हणून नाही पण एक कुटुंब म्हणून प्रेमाने मायेचा हात आणि फुंकर, आई आणि वडील दोन्हीचेही रोल्स हे आदरणीय पवार साहेब संघटनेत करत होते। आजही देशामध्ये कुठल्याही 2 संघटनेमध्ये किंवा पक्षांमध्ये जर एकत्र करायचं असेल तर आदरणीय पवार साहेबांनाच तो रोल दिला जातो। तर अर्थातच ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आई पण आहेत आणि वडील पण आहेत, ते कुटुंबच आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही काय अमेरिकन कॉर्पोरेशन नाही आहे। हा पक्ष मेंदूनी पण चालतो पण दिल से भी चलता है। आम्ही लोकांच्यासाठी येतो, तो मनानी पण चालला पाहिजे ना। One at a time. बघता अंधाधुनी कारभार चाललेला आहे या ट्रिपल इंजिन खोके सरकारचा। काय तुम्ही वेगळी अपेक्षा करणार? महाराष्ट्रात कुठली गोष्ट नीट चालली आहे की ह्याच्यात आहे? मला या सरकारकडून काही अपेक्षाच राहिलेल्या नाही आहेत। याच्या आधी मावळमधून तिकीट देण्यात आलं होतं, त्यानंतर आता PDCC बँक आहे जिच्यावरती काय राष्ट्रवादीचं पॅनल व्हायचं, तिथे ते संचालकपदी बसले अशा परिस्थिती, त्यांचं रिलॉन्चिंग एका पद्धतीने होतं असं वाटतं। मला याची काही माहिती नाही। तुम्ही आता भाषणादरम्यान असं म्हणालात की हेडगेवारांच्या नावावर मदत मिळत नाही, ती चव्हाणांच्याच नावावर मिळत आहे आणि म्हणून आता याचा मला अभिमान आहे। हो, अर्थातच मला सार्थ अभिमान आहे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा, त्यांच्या संस्काराचा। आज मी जे राजकारण समाजकारण करते ते कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या संस्कारांनीच करते आणि ते मी पहिल्या दिवसापासून तेच केलेलं आहे। आज आणि उद्याही तेच करेन। अर्थातच ज्या पद्धतीने अनेक संस्था आहेत त्यांनी प्रत्येकाने आपापले निर्णय घ्यावे, पण एका लोकशाहीमध्ये कुणाचाही फोटो वापरायचा अधिकार प्रत्येकाला आहे। पण अर्थातच जर कोणी नाशिकमध्ये ज्यांनी पोस्टर छापलं, चव्हाण साहेब हयात असेच तो वरती व्यक्ती काँग्रेसमध्येही नव्हती, ते वेगळ्या विचाराच्या पक्षामध्ये होते। नाही, त्यांनी भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी फोडली, अर्थातच त्यांच्याकडे नंबर्स गेम नाहीये म्हणून, अर्थातच त्यांच्याकडे मतदार नाही आहे, नाही तर कशाला पक्ष फोडले असते। नुसतं राष्ट्रवादी, एक तर राष्ट्रवादी फुटलेली नाही,
त्याच्यामुळे पण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात जे कट कारस्थान आहे ते फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं नाही आहे. मराठी माणसाचं कंबरडं मोडण्याचं पाप हे भारतीय जनता पक्षाचा अदृश्य शक्ती दिल्लीवरनं करते. हे दोन्ही पक्ष मराठी माणसांनी शून्यातून स्थापन केलेले आहेत. भाजपसोबत गेल्यानंतर अजित पवार गटाची हिंदुत्व आयडिओलॉजीवरून अडचण होते असं वाटतं का? मतदारसंघात गेल्यावर ते काय सांगणार आहेत? तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे ना. त्यांनी काय मांडावं त्यांचा वैयक्तिक शोध. ही लोकशाही आहे. त्यांना जे योग्य वाटतं ते त्यांनी बोलावं. डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ. मी कधीही कुणावरही खोटे आरोप केलेले नाहीत आणि करणारही नाही. असलं घाणेरडं राजकारण मी करत नाही. आणि आरोप माझे डेटा बेस्ड आहेत. ज्या अमानुष पद्धतीने जालन्याची घटना झाली, क्राईम वाढतोय. मी मागच्याच आठवड्यात नागपूरला गेले असताना नागपूरचे नंबर्स वर्तमानपत्रात आलेले आहेत. याचा अर्थ जेव्हा जेव्हा हे गृहमंत्री होतात तेव्हा नागपूरमध्ये क्राईम वाढतो. कोणतरी बबलू का काहीतरी गृहस्थाचं नाव त्या दिवशी ते चॅनलवर, तुमच्याच चॅनलवर चाललं होतं की ते त्यांच्या गाडीत दिसले वगैरे. मला कसं माहिती असेल? माझा काय संबंध? मी आपलं लोकशाही पद्धतीने काम करते. पण सगळे चॅनल्स बघते, वर्तमानपत्र वाचते आणि तुमचा डेटा सांगतो की गृह मंत्रालयाच्या कामामध्ये आज घरसरण झाली आहे. हे वर्तमानपत्र सरकारी डेटा सांगतो. मी डेटा तुमच्या समोर मांडते. जी व्यक्ती भारतात एवढा मोठा निर्णय होत होता, या देशामध्ये महिलांना पहिल्यांदा लोकसभेमध्ये आरक्षण द्यायचा एवढा मोठा निर्णय होत होता, त्याच्या मतदानाच्या ऐवजी एका उद्योगपतीच्या घरी जाणं प्रिफर करतात. अशा व्यक्तीबद्दल मी बोलणार नाही. ये तो जुमलेबाजी है ही ना. ये भ्रष्ट भ्रष्ट हम सबको कहते थे. समरजीत गाडगे जवाब दो. मी समरजीत गाडगेंना किती दिवस आव्हान करते आणि समरजीत गाडगे ने जवाब देना चाहिए. समरजीत गाडगे क्या कह रहे थे कि एनसीपी एक भ्रष्ट पार्टी है. समरजीत गाडगे जवाब दो. अगर भ्रष्ट पार्टी है तो जिसके खिलाफ आपने इतना आंदोलन किया वही आपके मंत्री हो गए. तो अगर भ्रष्ट है तो भारतीय जनता पक्ष और समरजीत गाडगे ने जवाब देना चाहिए कि हाँ वो भ्रष्ट थे, फिर भी हमको चलेगा. और अगर भ्रष्ट नहीं है तो भारतीय जनता पार्टी ने एनसीपी की माफ़ी मांगनी चाहिए कि हाँ हमने जो आरोप उन पे किए वो गलत थे, वो झूठ थे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.